माझी जी लढाई असा ती विधानसभेतल्या त्या एका मस्त्या भुरग्या वांगडा असा आणि तुमच्या वांगडा ना. तो मस्त झालो कित्याक कारण तुम्ही अंदाजून मतदान करून तेका त्या तुम्ही विधानसभेत बसयलो. जाय ती डिसिजनां घेऊन लोकांचे पोटार आड येवप, जाय ती डिसिजनां घेऊन जमणी खावप, जाय ते करून लुटप, अख्खे गोंय काबार करून तो सरलो भायर. पूण सत्तरीसून तेका कोणीच आव्हान दिना हे तेका गैरसमज जालो. तुमकां तो टीसीपी मिनिस्टर जाल्या उपरांत त्रास जाले. पूण एक सांगूंक सोदता, तुम्ही 5 वर्सां सोसून तुम्ही तुमकां चळवळ उबी करची पडली. पूण सत्तरीतलो लोक गेली फाटली 50 ते 60 वर्सां सोंसता, पूण सत्तरीच्या लोकांचो कोणी विचार केलो ना. कोणी उलयलो जाल्यार ती व्यक्ती त्याच्या पोटार आड येता. त्याचे धंदे कशे मोकळे करप, त्या मनशाक कसो सोंपोवप हे त्या व्यक्तीक पूर्णपणे खबर आसा की अख्ख्या गोंयभर डेव्हलपमेंटाच्या नांवान डिस्ट्रक्शन चालू आसा. आणि तशें सत्तरीन पळोवंक गेले जाल्यार डेव्हलपमेंटाचे टी पळोवपाक मेळना. डेव्हलपमेंट करतलो जाल्यार त्या जागेचो मालकी हक्क जाय. आमच्या सत्तरीन मालकी हक्क कोणाच कडेन ना. तो मालकी हक्क आपण मुद्दाम करिना म्हणून, कारण आपण तांकां मालकी हक्क दिले जाल्यार जाय तो लोक हाती भायर वयतलो आणि सगळेच वागणूक बसतले. सत्तरीच्या लोकांकडे माझी नम्र विनंती आसा, कारण आयज सत्तरीच्या लोकांक जे हांगातले स्थानिक राजकारणीचे जे लिडर म्हणटात आपण त्यांचे पूर्ण सत्तरीक कसो दिशाभूल करप आणि सत्तरीक कसो गुलाम दवरप याची पूर्णपणे तयारी चालू आसा. आणि आयज पर्यंत तयारी त्यांची यशस्वी झाल्ली बी आसा. त्या खातीर सत्तरीच्या लोकांकडे विनंती करता की माझी जी लढाई आसा ती विधानसभेतल्या त्या एका मस्त्या भुरग्या वांगडा आसा आणि तुमच्या वांगडा ना. तो मस्त भुरगो कित्याक, कारण तो मस्त झालो कित्याक कारण तुम्ही अंदाजून मतदान करून तेका त्या तुम्ही विधानसभेत बसयल्या उपरांत तेका इतलो मत चडलो की तेका डिसिजनां घेताना फाटी फुडें दिसना जालें. जाय ती डिसिजनां घेवन लोकांचे पोटार आड येवप, जाय ती डिसिजनां घेवन जमणी खावप, जाय ते करून लुटप, अख्खे गोंय काबार करून तो सरलो भायर. पूण सत्तरीसून तेका कोणीच आव्हान दिना हे तेका गैरसमज जालो. तेका ह्या माचयेच्या उबे रावन सांगूंक सोदता की सत्तरी तुका आव्हान दिवपी खूब जाण लोक आसा आनी तेतूंतले आमी आनी आमच्या बरोबर लागिल्ले हे सगळे सर्वसामान्य लोक हांगा उपस्थित आसा. लोकांकडे इतलेंच मागता की आमचो तुमच्या बरोबर लढो ना, आमचो लढो आसा तो त्या एका व्यक्ती बरोबर आसा. त्या खातीर तुम्ही आमकां सपोर्ट करा किंवा न करा, पण आमच्या विरोधान उबे रावू नाकात आणि आमकां अडवू नाकात. कारण आमच्या विरोधान जर तुम्ही उबे रावले जाल्यार तुम्ही तुमच्या भुरग्यांचे फ्युचर पाड करतले. हे उदाहरण दवरून की कोण तरी गांवांत येवन सांगलेलो फुडें सरताना दोतोर तुम्ही अख्खे गोंय भोंवले, अख्खे गोंय भोंवन तुम्ही जागृती केली. इनफ इज इनफ. कारण तुम्ही ही जी चळवळ आसा ती तुम्ही पूर्ण गोंयभर पावयली आणि पावोन आयज तुम्ही सत्तरीन पावले. खरें म्हणचें जालें जाल्यार सत्तरीन तुम्ही पयलीं येवंक जाय आसलें, कारण तुमची जी चळवळ चालू जाली त्या चळवळीचे मूळ आसले ते सत्तरीन आसले. तुम्ही पयलीं मुळाक हात घालचो आसलो, मुळाक जर पयलीं हात घातलो जाल्यार ती व्यक्ती इतल्या माथ्यार चडची नसली. पूण काय ना, आयज तुम्ही पावले, तुमचे हांव आभार मानता. आज सेक्शन 39A च्या माध्यमांतल्यान जो समस्या निर्माण जाल्या अख्ख्या गोंयभर त्या फाटले 4-5 वर्सां अख्ख्या गोंय सोंसता. तुमकां तो टीसीपी मिनिस्टर जाल्या उपरांत त्रास जाले. पूण एक सांगूंक सोदता, तुम्ही 5 वर्सां सोसून तुमकां चळवळ उबी करची पडली. पूण सत्तरीतलो लोक गेली फाटली 50 ते 60 वर्सां सोंसता, पूण सत्तरीच्या लोकांचो कोणी विचार केलो ना. पूण तुम्ही आयज पावले आणि तुम्ही कायम ह्या सत्तरीच्या लोकां बरोबर उबे आसतले अशें आज कळयतात. 60 वर्सां जाली आमकां मुक्त वातावरण व्यक्त करपाक जालें ना. आमी जे म्हणटात तुम्ही फंडामेंटल रायट्स, जे आमचे बारीक फंडामेंटल रायट्स आसा ते सुद्दां आमकां सामान्य आमच्या जिवनात वापरूंक मेळना. सत्तरीन इतलो दबाव त्याचो आसा. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणटा ते ना, फ्रीडम ऑफ लिव्हिंग म्हणटा ते ना, कसलेच फ्रीडम ना आमकां. कोणी उलयलो जाल्यार ती व्यक्ती त्याच्या पोटार आड येता. त्याचे धंदे कशे मोकळे करप, त्या मनशाक कसो सोंपोवप हे त्या व्यक्तीक पूर्णपणे खबर आसा. गोंय आणि सत्तरी हेच्या भितर मूळ इतलोच फरक की अख्ख्या गोंयभर डेव्हलपमेंटाच्या नांवान डिस्ट्रक्शन चालू आसा आणि तशें सत्तरीन पळोवंक गेले जाल्यार डेव्हलपमेंटाचे टी पळोवपाक मेळना. हेचें बारीक कारण आसा, डेव्हलपमेंट करतलो तरी कसो, कित्याक डेव्हलपमेंट करतलो जाल्यार त्या जागेचो मालकी हक्क जाय. आमच्या सत्तरीन मालकी हक्क कोणाच कडेन ना. आनी तो मालकी हक्क कित्याक ना त्याचे कारण तो स्थानिक राजकारणी आणि जे स्थानिक राजकारणी तेको दिवपी काही लोक. तर तो मालकी हक्क कित्याक नाका, कारण त्या आमदाराक तेतून राजकारण करपाक बरें कळटा. आमचेच भाव त्याच्याकडे गेल्ले हो विषय घेवन की तू बाबा इतली 60 वर्सां राजकारण करता, त्यांचा मालकी हक्क एकदांय तू घेवंक ना, तेंची जमणी त्यांच्या नावार करून घेव दी म्हणून. तो त्या लोकांक सांगून धाडटा तू राजकारणात पडो नाका, तो मालकी हक्क आपण मुद्दाम करिना म्हणून. कारण आपण तांकां मालकी हक्क दिले जाल्यार जाय तो लोक हाती भायर वयतलो आणि सगळेच वागणूक बसतले. सत्तरीन एकूच वाग आसा तो पुरो म्हणटा, तो आपण विश्वजीत राणे म्हणटा. पूण तो वाग न्हू, तू कितें आहा ते अख्खे जगभर जाहीर जाल्ले आहा. आयज गोंय तुका चोर म्हणटा.
हांव इतल्याच सरांकडे मागता की तुम्ही आयज ह्या आजोबाच्या पवित्र भूमीर पावल्यात, तुम्ही आयज ह्या लोकांचो विषय घेऊन या लोकांपर्यंत एक शब्द दिया की आम्ही या लोकां कडसून यांचो मालकी हक्क दिवपाचो पूर्णपणे लढो हातीन घेतले. आणि तुमकां एक सांगता सर, तुम्ही हो विषय हातीन फक्त घ्याच आणि त्या कोर्टान उभेच रावा. 45,000 लोकांना आमकां उलो मारची गरज पडची ना. 45,000 लोक स्वतः आपले